हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आई जाऊन आता जवळपास 3-4 वर्ष उलटून गेली होती. ती गेल्यानंतर घर फक्त नावापुरताच उरलं होतं, खऱ्या अर्थाने पाहायला गेलं. तर ते फक्त 4 निर्जीव भिंती एक सांगडा बनलं होतं घरात. पूर्वीसारखा उत्साह, तो स्वयंपाकघरातून येणारा खमंग वास आणि आईचा जो प्रेमळ आवाज सगळं जणू गायब झालं होतं. बाबा सकाळीच कामावर निघून जायचे आणि रात्री खूप उशिरा अथांग थकवा घेऊन घरी यायचे. मी सुद्धा स्वतःला या परिस्थितीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करायचो. कॉलेज मित्रांचे ग्रुप्स, प्रोजेक्ट्स आणि माझा अभ्यास मी स्वतःला सतत कशात न कशात गुंतवून ठेवायचो, जेणेकरून मला त्या घरातल्या भयान शांततेत सामना करणार लागणार नाही. घरात एक सामना करणा पसरली असायची. ती शांतता अशी होती जी माणसाला आतून हळूहळू कोरत जाते. ती शांतता अशी होती आणि एकाकीपणाची जाणीव करून देते. पण एके दिवशी संध्याकाळी बाबा अचानक एक असा निर्णय सांगितला, ज्याची मी कधीही स्वप्नात कल्पना केली नव्हती. रात्री जेवणाच्या टेबलावर गंभीर स्वरात म्हणाले, "राहुल, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे." हे ऐकताच माझ्या हातातला घास हातातच राहिला. काही क्षणासाठी मला वाटलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. डोक्यात विचारांचे एक वादळ उठलं. या वयात बाबांना हा निर्णय घ्यायची काय गरज पडली? आईची जागा कोणी दुसरं कसं घेऊ शकतं? आता या घरात नवीन कोण येणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्त्री माझ्याशी कशी वागेल. आपल्या समाजात सावतरही बदलल. जितक्या नकारात्मक कथा किंवा कथा कादंबऱ्यात असे चित्र झुंकवलं जातं, ते सगळे विचार एका पाठोपाठ एक माझ्या डोक्यात फिरू लागले. माझ्या मनात एका अज्ञात भीतीची आणि रागाची लाट पसरली. पण मी बाबांना थेट काहीच बोलू शकलो नाही. काही दिवसातच अगदी साध्या पद्धतीने लग्न पार पडला आणि अनुराधाने आमच्या घरात पहिला पाऊल ठेवला. अनुराधा दिसायला खूप शांत, व्यवस्थित आणि समज वाटायची. तीच वय 40च्या आसपास असो. तिच्या राहणे मनात एक साधेपणा होता आणि चेहऱ्यावर नेहमी एक मंद नम्र हास्य असायचा. पण पहिल्याच दिवशी जेव्हा मला तिच्या त्या मंद हसण्यामागे एक खोल गोड आणि एकटेपणा दडलेला आहे असा भास झाला. सुरुवातीचे काही दिवस मी तिच्याशी अजिबात बोललो नाही. ती घरात समोर आली तरी मी नजर चुकून निघून जायचो. आमचं बोलणं फक्त "हो नाही" किंवा "जेवण तयार आहे का" या औपचारिक शब्दांपुरताच मर्यादित होत होता. मी तिला पूर्णपणे टाळण्याच्या मनापासूनच प्रयत्न करत होतो. मला कुठेतरी आतून असं वाटायचं की जर मी तिच्याशी अजून बोललो किंवा तिला स्वीकारलं तर ती माझ्या खऱ्या आईच्या आठवणीवर अन्याय केल्यासारखं होईल. पण अनुराधाने कधीही माझ्या या वागण्याचा राग म्हणला नाही. तिने मला तिच्याशी बोलायला कधीही भाग पाडला नाही किंवा स्वतःचा हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला नाही. ती अतिशय संयमाने वागायची. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी प्रत्येक छोटी मोठी गरज असती न वागता पूर्ण करत होती. सकाळी वेळेवर नाश्ता ठेवल्यावर तयार असणे, माझे कॉलेजचे कपडे व्यवस्थित इस्त्री करून ठेवणे, माझी बॅग जागेवर असणे आणि संध्याकाळी मी थकून घरी आल्यावर माझ्या हातात गरम चहाचा कप देणे, या सगळ्या गोष्टी ती कोणत्याही तक्रारीशिवाय अगदी मनापासून आणि निवांतपणे करत होती. हळूहळू नकळत मला आतून जाणवायला लागलं होतं की गेल्या 3-4 वर्षांपासून शांत आणि निरस पडलेल्या घरात पुन्हा एकदा एका स्त्रीच्या हातचा जिव्हाळा, काळजी आणि आपुलकी परत आली होती. घर आता केवळ 4 भिंतीत राहिलं नव्हतं, तर त्यात पुन्हा एकदा घरपणाचा श्वास भरला जात होता. पण तरीही माझ्या मनातली सावत्र नात्याबद्दलच एक अदृश्य भिंत अजूनही तशीच उभी होती. मी तिला पूर्णपणे स्वीकारू शकलो नव्हतो आणि ती सुद्धा खूप सांभाळून एका मर्यादेत राहूनच माझ्याशी वागत होती. आमच्या या नात्याला पुढे काय वळण मिळणार होतं हे मला अजिबात ठाऊक नव्हतं. अनुराधा या घरात येऊन आता महिना उलटून गेला होता. सुरुवातीचे काही दिवस मी तिच्याशी जितक शक्य तितक अंतर ठेवूनच वागत होतो. घरात ती समोर आली तरी मी नजर चुकारून दुसऱ्या खोलीत निघून जायचो. आमचं बोलणं फक्त "हो नाही" किंवा "जेवण तयार आहे का" यापुरतच मर्यादित राहिलं होतं. मी तिला पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करत होतो. मला मनातून वाटायचं की जर मी तिच्याशी जास्त जवळी साधली किंवा तिच्याशी मोकळेपणाने बोललो
तर ती माझ्या कैलासवासी आईच्या आठवणीशी प्रतारणात केल्यासारखं होईल, पण अनुराधाने माझ्या या शांततेचा कधीही गैरर्थ लावला नाही. तिने माझ्यावर कधीही आई म्हणून हा काजवणचा प्रयत्न केला नाही किंवा मला तिच्याशी बोलायला भाग पाडलं नाही. ती अतिशय संयमी आणि समजत स्त्री होती. तिने माझ्या शांततेचा स्वीकार केला होता. पण तरी गृहिणी म्हणून आणि या घराची जबाबदारी म्हणून ती माझी प्रत्येक छोटी मोठी गरज न सांगता पूर्ण करत होती. सकाळी मी उठायच्या आधी टेबलावर गरमागरम नाश्ता तयार असायचा. माझे कॉलेजचे कपडे व्यवस्थित धुतलेले आणि इस्त्री करून कपाटात ठेवलेले असायचे. माझी कॉलेजची बॅग, माझी पुस्तके, सगळं काही अगदी जागेवर ठेवणं तिची सवय बनली होती. संध्याकाळी मी कॉलेजवरून किंवा मित्रांकडून थकून भागून घरी आलो की मी सांगायच्या आधीच तिच्या हातात वाफळलेला गरम चहा आणि काही नाश्ता माझ्या टेबलावर असायचा. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावर कोणती तक्रार किंवा त्रासाची भावना नसायची. ती अगदी मनापासून आणि निवांतपणे हे सगळं करायची. मला आतून जाणवायला लागलं होतं की गेल्या 3-4 वर्षांपासून शांत, भकास आणि नीरस पडलेल्या या घरात पुन्हा एकदा एका स्त्रीच्या हातचा जिव्हाळा परत आला आहे. आई गेल्यानंतर घर म्हणजे फक्त 4 भिंती उरल्या होत्या. पण या अनुराधाच्या येण्याने त्या भिंतींना पुन्हा एकदा घरपणाचा श्वास मिळाला होता. स्वयंपाकघरातून पुन्हा एकदा सुंदर वास येत होता. वस्तू पुन्हा एकदा त्याच्या जागी मांडल्या गेल्या होत्या आणि घरातला तो भयान एकाकीपणा हळूहळू कमी होत होता. एके दिवशी कॉलेजमध्ये माझी तब्येत अचानक बिघडली. मला खूप ताप आला होता आणि अंग दुखत होता. कसे बसे दिवसभराचे लेक्चर संपून मी दुपारी घरी आलो. डोकेदुखीने डोके फाटत होते. मी सरळ माझ्या खोलीत गेलो आणि बेडवर आडवा झालो. बाबा नेहमीप्रमाणे कामाच्या निमित्ताने शहरभर गेले होते, त्यामुळे घरात फक्त मी आणि अनुराधाच होतो. मी खोलीत जाऊन पडलो हे अनुराधाच्या लक्षात आले. त्यांनी काही वेळातच तिने माझ्या खोलीच्या दारावर हलकीशी थाप मारली. राहुल, काय झालं रे? तब्येत ठीक नाहीये का? तिने चिंताक्रांत आवाजात विचारलं. नाही, काही नाही, जरा डोकेदुखी आहे. थोड्या वेळाने ठीक होई. मी डोळे मिटूनच वृक्ष आवाजात उत्तर दिले, पण ती शांत राहायलाही ती हळूच खुली झाली. तिने तिचा मऊ हाताने माझ्या कपाळाला स्पर्श केला. तिचा हात माझ्या कपाळाला स्पर्श केला. तिचा हात कपाळावर पडताच मला भरला आहे. तिची ती स्पर्शातली काळजी, तो मायाचा ओलावा थेट माझ्या मनाला स्पर्श करून गेला. अरे, तुला तर खूप तीव्र ताप आहे. राहुल, थांब, मी लगेच औषधाने थंड पाण्याच्या पट्ट्या आणते. असं म्हणून ती घाईघाईने बाहेर गेली. काही मिनिटातच ती हाताण्याचा तांब्या, रुमाल आणि तापाच्या औषध घेऊन परत आली. तिने मला हळूच सुटून बसवलं, स्वतःच्या हाताने औषध दिलं आणि पाणी पाजलं. त्यानंतर ती वेळच्या कडेला बसली आणि थंड पाण्याच्या पट्ट्या माझ्या कपाळावर ठेवू लागली. मी गप्पणे तिच्याकडे पाहत होतो. तिचे डोळे माझ्या काळजीने भरले होते. ती तर 2 मिनिटांनी रुमाल मला पाण्यात भिजून माझ्या कपाळावर ठेवत होती. तिने जवळजवळ 2 तास माझी अशीच काळजी घेतली. हळूहळू तापाची तीव्रता कमी झाली आणि मला एक शांत झोप लागली. संध्याकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा ताप पूर्णपणे उतरला होता. विमान वळून पाहिलं तर अनुराधा शेजारच्या खुर्चीवरच बसून होती. तिच्या हातात एक पुस्तक होतं, पण तीच लक्ष माझ्याकडेच होतं. मी उठून बसल्यास पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर अश्वथ हसू आला. आता खूप चांगलं वाटतं राहुल, ताप उतरला ना? तिने प्रेमाने विचारलं. हो, आता खूप चांगलं वाटतं, थँक्यू. माझ्या तोंडून नकळत हे शब्द बाहेर पडले. यात काय थांबू बसल रे? मी या घरची स्त्री आहे. तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. ती अगदी मऊ आवाजात म्हणाली. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की सावतराईबद्दल समाजात पसरलेल्या नकारात्मक कथा आणि माझ्या मनात असलेले भ्रम किती चुकीचे होते. अनुराधा ही माझ्या आईची जागा घेण्यासाठी आली नव्हती, तर ती या विस्कटलेल्या कुटुंबाला सांधण्यासाठी आणि आम्हाला एक भावनिक आधार देण्यासाठी आली होती. माझ्या मनात तिच्याबद्दलेला राग, संकोच हळूहळू विरघळू लागला होता आणि आमच्या नात्यात एका नव्या समज अध्यायाची सुरुवात होत होती. दिवस जात होते आणि घरातलं वातावरण हळूहळू बदलत होत. मी आणि अनुराधा एका छदाखाली राहत असलो तरी आमच्यात अजूनही एक संकोचा भित्त होती. ती माझी काळजी घेत होती आणि मीही तिच्या कामाचा आदर करू लागलो होतो. पण तरीही मनात सावत्र नाताची ती एक दृश्यरेष पुसली गेली नव्हती. बाबांतून 12 दिवस कामाच्या निमित्ताने शहराबाहेर जावं लागायचं. बाबा निघून गेले की संपूर्ण जावं लागायचं. बाबा निघून गेले आणि अंदराच असंच. अशा वेळी घरात एक प्रकारची शांतता पसली. अशी एके दिवशी दुपारी बाहेर खूप ऊन होता. मी
माझ्या खोलीत लॅपटॉपवर कॉलेजच्या एका प्रोजेक्टच काम करत बसलो होतं. खोली शांतता होती. फक्त बंक्याचा संथ आवाज येत होता. मी पूर्णपणे कामात मग्न होतो. अचानक दारावर हलकीशी थाप पडली. मी मानवळून पाहिलं तर अनुराधा दारात उभी होती. तिने साधी पण सुंदर साडी नेसली होती. हातात चहाचा कप होता. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं ते मंद हास्य होतं. पण आज तिच्या डोळ्यात एक वेगळीच भावुकता दिसत होती. राहुल, तुझा चहा खूप वेळ झाला. तू आतमध्ये काम करतोयस मला वाटलं. तुला चहाची गरज असेल, ती हळुवार आणि नम्र आवाजात म्हणाली. थँक्यू, पण तुम्ही? उगाच त्रास करून नका घेऊ. मी स्वतः जाऊन घेतला असता. मी लॅपटॉपची स्क्रीन थोडी खाली करत औपचारिक आवाजात, म्हणालो. यात कसला आलाय त्रास, घरात आपण दुसरा फोन आहे. असं म्हणत ती खोली येत आली आणि तिने चहाचा कप माझ्या टेबलावर ठेवला. मी चहाचा कप हातात घेतला. पण अनुराधा लगेच बाहेर गेली नाही. ती तिथेच उभी राहिली. तिची नजर माझ्याकडेच होती. मला थोडं अवघडल्यासारखं नाही हवं, असं काही नाही. बस असंच, ती हळूच म्हणाली आणि माझ्या शेजारी असलेल्या खुर्चीवर येऊन बसली. तू नेहमी खोलीत असं एकटाच बसून असतोच. राहू, मला वाटलं. आज तुझ्याशी थोडं बोलावं, तुझ्याशी गप्पा माराव्यात. तिचं असं अचानक माझ्या खोलीत येऊन बसणं आणि गप्पा मारू इच्छिण माझ्यासाठी खूप नवीन होतं. बाबा नेहमीच कामात व्यस्त असतात. तुला या मोठ्या घरात एकट वाटत नाही. तिने विचारलं. तिच्या प्रश्नाने मला विचार करायला भाग पाडलं. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या शांत आणि संयमी चेहऱ्याच्या मागे एक अतांग एकटेपणा दडलेला होता. सुरुवातीला आई गेल्यानंतर खूप एकट वाटायचं, पण आता सवय झाली आहे. मी प्रामाणिकपणे उत्तर दिले. अनुराधाने एक खोल श्वास घेतला. तिचे डोळे खिडकी बाहेर पसरलेल्या उन्हाकडे लागून राहिले होते. संयम आणि एकटेपणा स्वीकारणे यात खूप फरक असतो, राहुल, ती हळूच म्हणाली. लग्नानंतर मला वाटलं होतं की मला एक हक्काच घर आणि साथीदार मिळेल. बाबा कामात व्यस्त असतात. त्यांना माझ्या भावनांशी किंवा घरातल्या एकटेपणाशी संवाद साधायला वेळच मिळत नाही. इथे आल्यावर मला कळलं की मी फक्त या घराशी देखभाल करणारी गृहिणी बनवून राहिले. तिच्या या शब्दात खूप मोठी वेदना आणि मोकळेपणा होता. तिने पहिल्यांदाच तीच मन माझ्यासमोर उघडलं केलं होतं. मला तिच्या परिस्थितीची जाणीव झाली. ज्याप्रमाणे आई गेल्यानंतर मी या घरात एकटा पडलो होतो, तसेच ही स्त्री सुद्धा एका मोठ्या घरात राहूनही भावनिकदृष्ट्या एकाकी पडली होती. अनुराधा, तुम्ही बाबांशी याबद्दल बोलायला हवं ना? मी काळजीच्या स्वरात विचारलं. कोणाशी बोलू राहुल, ज्यांना कामापुढे वेळच नाही? त्यांच्याशी बोलून काय फायदा? तिने माझ्याकडे पाहत विचारलं. जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून मी तुला पाहते. तू शांत आहेस, समज आहेस. तू मला सावत्र आहे म्हणून नको स्वीकारू, पण ठीक मान, या घरातला एक मित्र म्हणून तर तू माझ्याशी बोलू शकतोस ना? तिचा हा साधा आणि भावनिक प्रश्न थेट माझ्या मनाला भेटला. तिची कोणतीही मोठी अपेक्षा समजून घेणार, तिच्याशी 2 शब्द मोकळेपणाने बोलणार होत. हो, नक्कीच, मी मनापासून म्हणालो. तुम्ही या घरात एकट अजिबात समजू नका आतापासून. आपण एकमेकांचे विचार नक्की शेअर करू. माझ्या या शब्दांनी अनुराधाच्या चेहऱ्यावर एक नितांत सुंदर, तिचे डोळे आशेने चमकू लागले. त्या दिवशी आम्ही दोघांमधील सावत्र नात्याची ती काल्पनिक भिंत पूर्णपणे कोसळून पडले. एकाच घरात राहणाऱ्या 2 एकाकी जीवांना एकमेकांच्या वेदना समजून घेतल्या होत्या. सावत्र आई आणि मुलगा या औपचारिक चौकटीच्या पलीकडे जाऊन एक समजस, मैत्रीच्या आणि भावनिक आत्राच एक नवीन नातं होतं निर्माण होऊ लागलं होतं. त्यात दुपारी झालेल्या संवादानंतर तर आमच्या घरातील संपूर्ण वातावरणच बदलून गेला होता. आधी जिथे एक अस्वस्थ करणारी आणि भयानक शांतता पसरलेली असायची, तिथे आता एक आणि हवहस वाटणार मोकप पण आलं होत. आणि अरुधा आता एकमेकांसाठी अनोळखी किंवा परखे राहिलो नव्हतो. आमच्यातल्या संकोचा भिंत पार ढासळून गेली होती. मदत करू लागलो होतो. आम्ही दोघी रोजच्या आयुष्यात एकमेकांना मदत करू लागलो होतो. मी कॉलेजवरून आल्यावर तिला घरात तेल कामात, भाजी आणायला किंवा किराणा सामान अधिकाऱ्याला मदत, अभ्यास किंवा इतर गोष्टींमध्ये एका मोठ्या भावासारखं किंवा मित्रासारखा सल्ला द्यायची. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला आता तिच्या हाताच्या जेवणात आईच्या हाताचा तोच जिव्हाळा जाणू लागला होता. आई गेल्यानंतर जे घर मला केवळ 4 भिंतीचा सांगडा वाटायचं, त्या घराला आता खऱ्या अर्थाने घरपण मिळालं होतं. काही दिवसांनी बाबा कामावरून घरी परत आले. ते जेव्हा घरात आले तेव्हा त्यांना घरातील बदललेलं चित्र स्पष्ट दिसत होत. आधी मी बाबांशी किंवा अनुराधाशी चित्र स्पष्ट
पण आता आम्ही सगळे एकत्र बसून चहा प्यायचो, रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर गप्पा मारायचो आणि एकत्र हसायचो. बाबांच्या चेहऱ्यावरचा ताणपार निघून गेला होता. त्यांना आतून एक मोठा दिलासा मिळाला होता. एके दिवशी रात्री जेवण झाल्यावर अनुराधा स्वयंपाकघरात काम करत असताना बाबा माझ्या खोलीत आले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय भावुक होऊन म्हणाले, "राहुल, मला तुझी खूप काळजी वाटते रे. मला वाटायचं की माझ्या या निर्णयामुळे तू दुखावला गेलास आणि कदाचित अनुराधाला कधी स्वीकारू शकणार नाहीस. पण आज तुम्हा दोघांना असानंदाने आणि एकमेकांची काळजी घेताना पाहून माझं मन तृप्त झालं." बाबांच्या डोळ्यात पाण्याचे थेंब चमकत होते. मी बाबांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "बाबा, सुरुवातीला माझ्या मनात सावत्र आईबद्दल अनेक भीती आणि होते. मला वाटायचं की अनुराधाच्या आने आईशी जागा हिरवली जाईल. पण अनुराधाने कधीही या आईशी जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. तर तिने या तुटलेल्या कुटुंबाला जोडण्याचं काम केलं आहे. ती खूप समजस आहे." बाबांनी मला जवळ घेतलं. त्या क्षणी मला जाणवलं की कुटुंबाचा अर्थ फक्त एकाच रक्ताची नाती असणे असा नसतो, तर संकट काळात आणि एकटेपणात एकमेकांना सावरून घेणे आणि परस्परांचा आदर बनणे हाच खरा कुटुंबाचा अर्थ असतो. तर हळूहळू दिवस, महिने उलटत गेले. अनुराधा आता या घराची सावत्राही उरली नव्हती, तर ती या कुटुंबाचा एक अविच्छेद्य भाग आणि महत्त्वाचा भाग बनली होती. समाजात सावत्र नात्याबद्दल अनेक नकारात्मक कथा सांगितल्या जातात, अनेक तर्क-वितर्क लावल्या जातात. पण आमच्या आयुष्यात मात्र या नात्याने एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक ओळंग घेतला होता. आम्ही तिघांनीही भूतकाळातील दुःख आणि एकटेपणा मागे टाकून भविष्याकडे एक नवीन पाऊल टाकलं होत. अनुराधाच्याने आमच्या आयुष्यातला तो काळोख संपला होता आणि प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा एक नवीन, नितांत सुंदर अध्याय सुरू झाला होता.